कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करून परमार्थ कसा असावा। या कलियुगामध्ये प्रत्येकांना वेळ मिळेलच असं सांगता येत नाही आणि आयुष्याची गॅरंटी नाही। यमराजा कधी येऊन थांबल, कधी आपली सुट्टी करल, काही सांगता येत नाही। का तर कलियुग आहे। कलियुगामध्ये अल्प आयुष्य, अल्प जगणं, अल्प अध्यात्म आणि सर्व काही अल्प। कुठेतरी सुरुवात करावा, प्रपंचाला सुरुवात केली तरी शेवट गोड होण्याच्या आतच यमराजा येतो। अध्यात्म कुठं थोडंसं अध्यात्म कळायला लागला तरी यमराजा होऊन उभं राहतो। मग कशाची खात्री नाही आहे कलियुगामध्ये। त्याच्यासाठी अध्यात्म करत असताना, परमेश्वराचे स्मरण करत असताना चटकन लवकर भौतिक सुख मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते। थोडं जरी अध्यात्म केलं, थोडं जरी नामस्मरण केलं, थोडं जरी काय पुण्य केलं तर आपण होरपळून जातो, आपण गर्वात जातो। आपल्याला वाटते खूप काही केलं आपण आणि यमाच्या तावडीत सापडतो। आणि त्याच्या बदल्यात अध्यात्म केल्यानंतर खूप लोक मी पाहिलं अध्यात्माच्या आड जाऊन जर लबाडी करतात। थोडं जरी अध्यात्माची पहिली स्टेज जरी कळली, पहिली पायरी जरी कळाली तरी त्याच्या आड जाऊन आपण काय 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 उद्योग करतो, काय करत नाही हे विचारा, सगळं करतो। मूळ अध्यात्मच बाजूला पडतो। आपल्याला वाटतं खूप काही केलं आपण, खूप कळतं आपल्याला, असं आपलं समज होऊन जातो आणि सगळे विकार डोक्यात ठेवतो। सगळे विकार, थोडीशी नामस्मरण करायला लागलो, थोडंसं कुठंतरी ईश्वराचं चुणूक लागला तर सुरुवातच झाली। का तर ती भावकी ती गोळा होतेच। बघा, एक संत होते, एक संत खूप तपस्वी, योगी, ज्ञानी होते आणि त्यांच्याकडे खूप काही प्रचंड प्रमाणात भक्तगण जायचे आणि त्यांचा चरण स्पर्श झाला की मोक्ष मिळाला अशी भक्तांची समज होती। एक दिवस चोर सुद्धा तिथे गेला आणि तो चोर म्हणाला की तुमच्या चरणस्पर्शाने
सगळ्यांचं कल्याण होतं असं ऐकलं आणि मी पण आता मुक्त होणार आहे आणि मला पण आशीर्वाद द्या. ते ज्ञानी होते, आत्मज्ञानी होते, आत्मबोध झाला होता, अंतर्ज्ञानी होते, त्यांना त्रिकाल सगळं कळायचं. पण ते दिसायला साधे, मध्यम, ठेवण साधी अशा पद्धतीनं असल्यामुळं लोक ओळखायला थोडीशी चुकायची. पण तो रोज चोर जायचा, रोज म्हणायचा की तुम्ही मला आज मला आत्मज्ञानाचा बोध द्या, मला आत्मसाक्षात्कार करून द्या. पण कर्तृत्व काहीच नाही, करणीमध्ये काही नाही, साधनेमध्ये काही नाही, उपासनेमध्ये काही नाही, कर्मशुद्ध नाही, सदाचार नाही, कुठल्याही गोष्टी धर्माला अनुकूल अशा नव्हत्या. पण तो रोज म्हणायचा मला आज तुम्ही ज्ञान द्या, मला मुक्त व्हायचं आहे. एक दिवशी साधू महाराज वैतागले, चोरी करता करता न जाणो माझं काही चोरी करायला नको ह्यानी. म्हणून साधू महाराजांनी सांगितलं की तुला आज आत्मज्ञान देणार आहे, तुला मी ईश्वर दाखवणार आहे आज. पण एक अट. चोर म्हणाला तुम्ही 100 अटी सांगा. का तर तो एक्सपर्ट होता, तयारीचा होता, सर्व गुण संपन्न त्याच्याकडे होते. तो म्हणाला सगळ्या गोष्टीला कबूल झाला. साधू महाराजांनी सांगितलं सगळ्या काही गोष्टी करू नको, फक्त एक 6 दगड तुला उचलाल तेवढे छोटे छोटे दगड त्याचं गाठोडं बांध आणि डोक्यावर घे आणि समोरचं डोंगर दिसतंय त्या डोंगरावर चढ. कबूल झाला. त्याला सहज वाटलं आणि दगड घेतला, गाठोडं बांधला आणि गाठोडं बांधला आणि निघाला. निघता निघता साधू महाराजांना म्हणाला आपणही आला तर बरं होईल, का तर मी मुळातच चोर आहे, मी डोंगराच्या वर जातो का नाही, अर्ध्यातनं येतो हे पाहणार कोण. ते साधू महाराज म्हणाले ठीक आहे. ते पण निघाले. निघता निघता गाठोडं सांभाळता सांभाळता त्याचं बॅलन्स सुटायचा, पाय घसरायचं. तो वर चढता चढता त्याला नाकी नऊ झालं. मग तो थकला, पूर्ण थकला. थकल्यानंतर साधू महाराजाला म्हणाला की मला का आता शक्य नाही आहे, पूर्ण डोंगर चढणं मला का शक्य होणार नाही. महाराजजी काहीतरी त्याला मार्ग काढा की जेणेकरून मी डोंगर पण चढू शकतो आणि सर्व गुण पण सोडू शकतो. तेव्हा साधू महाराजांनी म्हणाले की तुझ्या डोक्यावर 6 दगड आहेत, यातलं एक दगड कमी कर, एक दगड टाकून दे. मग तो गाठोड्यातनं एक दगड टाकला, आणखी काय कासरा 2 कासरा पुढे गेला. तो म्हणाला आता मी खूप थकलोय. म्हटलं एवढं सुद्धा मला पेलवत नाही. साधू महाराजांनी सांगितलं की त्यातलं दुसरं दगड टाक. दुसराही दगड टाकला, राहिले 4 दगड. अजून पुढे गेल्यानंतर परत तो थकला. तो म्हणाला की मला हे 4ही सुद्धा दगड जाईना झालेत. असं म्हणता म्हणता परत साधू महाराजांनी सांगितलं अजून एक दगड टाक, राहिले 3. आणखी थोडा वेळ पुढे गेला. आणखी अंतरावर गेल्यावर तो खूप थकला. मनाने थकला, शरीराने थकला, विचाराने थकला. साधू महाराजांनी सांगितलं त्याच्यातला अजून एक टाक. असं टाकता टाकता 6ही दगड टाकला. तो म्हणाला आता छान वाटतंय. तो काय म्हणाला आता छान वाटतंय. मग छान वाटतं तर 2च कासरा राहिला, तू जा ना वर. तेव्हा तो चोर म्हणाला मी नक्की वर गेला असतो पण मी त्याला पात्र नाहीये. नक्की वर गेला असतो महाराज, त्याला मी पात्र नाहीये, तुमच्या चरणाजवळच मी पात्र आहे. तसं आपण प्रपंच करतो, प्रपंच करत असताना परमार्थ करतो. परमार्थ करत असताना आपल्या डोक्यावर 6 दगडाचं ओझं आहे. ते 6 दगडाचं ओझं जोपर्यंत तुम्ही उतरवत नाही ना तोपर्यंत अध्यात्म तुम्हाला कळणार नाही. लक्षात ठेवा, हे 6 दगड म्हणजे कोण आहेत.
हे 6 दगड म्हणजे मद, मत्सर, द्वेष, काम, क्रोध, मद, हे जे विकार आहेत ना, हे विकार 6 विकार तुमच्या डोक्यावर ओझं झालं, ओझं. हे ओझं घेऊन तुम्ही कसं अध्यात्म करणार आणि कसं शिखर चढणार? जोपर्यंत तुम्ही 6 विकार सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला खरा अध्यात्म कळणार नाही. आणि खऱ्या अध्यात्म कळायचं असलं तर गुरुचरणाशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेवा. गुरुचरणाशिवाय पर्याय नाही. आपल्याला वाटतं खूप काही शिकलो, खूप काही ज्ञानी आहोत, खूप कला आमच्याकडं, ढोलकी मी खूप छान वाजवतो, पेटी खूप छान वाजवतो, पकवाज खूप छान वाजवतो, पण त्याला ममत्व चिटकलेला असतो. मीपणाचा ममत्व जोपर्यंत चिटकलेला निष्ठून पडत नाही तोपर्यंत तुमची खरी कला उजेडात येत नाही, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाकडे कला आहे, कुणाकडे कला नाही आहे, कुणाकडे ज्ञान नाही आहे, पण ज्ञानाला हे विकार सगळे चिटकलेले असतात. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, तो परमार्थ कसा असावा, ज्या परमार्थाच्या पद्धतीनं परमार्थ केला तरी तो परमार्थ दिसल. जरी तुम्हाला परमात्मा कळलं, परमात्मा जरी कळलं, त्यातलं मर्म ओळखता आलं पाहिजे, त्यातलं जिवंतपणा ओळखता आला पाहिजे. गुरु गोविंद सिंग आपल्याला माहीत असतील, शिखांचे धर्मगुरू. गुरु गोविंद सिंग खूप विद्वान होते, खूप धर्मप्रिय होते. हिंदू धर्माच्या साठी त्यांनी खूप मोठा त्याग केला. स्वतःच्या 2 मुलांचा बलिदान दिला. मोगलांनी, इंग्रजांनी खूप त्रास दिला त्यांना. तेव्हा एकदा साधना करून ते प्रवासाला निघाले होते. प्रवासाला निघता निघता प्रवचन जिथे गाव असेल तिथं समाज प्रबोधन करायचं, धर्मसंघटन करायचं, धर्माला जागृती द्यायची आणि एक आत्मबल निर्माण करायचं, सर्व लोकांमध्ये जनजागृती करायची. करता करता एका ठिकाणी प्रवचन करून ते थकले आणि एका भाविकाला, एका भक्ताला ते म्हणाले की मला कोणीतरी पाणी दिलात तर बरं होईल, एक ग्लासभर. तेव्हा पेला होता, पेला म्हणायचे, पेला, चरवी म्हणायची. ते कोणीतरी पाणी दिला तर बरं होईल. त्यातला एक भक्त उठला आणि एक चरवी भरून पाणी आणाला. पाणी आणून त्यांना दिला. देत असताना गुरु गोविंद सिंगांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं. त्याच्या हाताकडे गेल्यानंतर गुरु गोविंद सिंगांनी म्हणलं, त्या भक्ताला त्यांनी सांगितलं की तुझे हात किती सुंदर आणि किती कोमल आहेत, हात किती सुंदर आणि कोमल आहेत. तेव्हा तो भक्त थोडासा स्वतःच्या ह्याच्यामध्ये आला. त्याला वाटलं की जेव्हा एखादा सद्गुरू आपली स्तुती करतो तेव्हा माझ्यात काहीतरी गुण आहे. त्या गुणाबरोबर त्याच्यामध्ये अहंकार तयार झाला. त्या गुणाबरोबर त्याच्यामध्ये अहंकार तयार झाला. कधी तयार झाला हेच कळलं नाही. तेव्हा तो लगेच गुरुजींना उत्तर दिला. तो म्हणाला, गुरुजी म्हणाला, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच एखाद्यांना पाणी देत आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी पाणी देत आहे. माझ्या घरात हातापायाला सुद्धा लोक आहेत, सेवेकरी आहेत. माझ्याकडे नौकर वर्ग एवढा आहे की प्रत्येक गोष्टीला नौकर वर्ग आहे. मला कशाची कमी नाही आहे. ह्याचा अहंकार उफळून आला. ह्याचा अहंकार एवढा उफळून आला. आल्यानंतर गुरुजींनी होटापर्यंत नेलेलं चरवी बाजूला काढलं आणि ते म्हणाले, ज्या हाताला कष्ट माहीत नाही, ज्या हाताला मेहनत माहीत नाही, ज्या हाताने जो कोणी दान दिला नाही, ज्या हाताने कोणी पारायण केला नाही, ज्या हाताने कोणी एखाद्याला मदत केली नाही, ज्या हाताने देवाला फुलं चढवलं नाही, ज्या हाताने सत्संग केला नाही, त्या हाताने पाणी पिणं योग्य नाही. ते पाणी खाली ठेवलं. मला सांगा, साधना करत असताना, दान देत असताना तुमच्या मनामध्ये किती अहंकार निर्माण होतो, किती गर्व, किती घमेंड तुमच्याकडे निर्माण होतो. उत्तर आहे तुमच्याकडे? नाही. ही साधनेची स्टेज नाही आहे. ही प्रपंच करून परमार्थ नाही आहे. कधी आपण दान केलं, कधी पारायण केलं, कधी मदत केली, हे सुद्धा कळता कामा नये. पापणी लवेपर्यंत आपलं दान धर्म झाला पाहिजे आणि दुसऱ्या पापणीला आपल्याला आठवण विसरून गेलं पाहिजे.
विसरून गेला पाहिजे. तो खरा साधक, तो खरा भक्त, याची सुद्धा परीक्षा असते. आपल्याला साक्षात ईश्वरच परीक्षा घ्यावी अशी अपेक्षा नसते. आपल्या घरात एखादी आजीबाई पण असते, एखादा आजोबा असतो, एखादी छोटीशी मुलगी असते, ती पण आपली गुरु होते. कधी गुरु होईल सांगता येत नाही. कुणाच्या रूपाने ईश्वर आपल्या दारामध्ये येईल आणि आपली सत्व पाहिल, आपली परीक्षा पाहिल सांगता येत नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ हा नेटकाच पाहिजे. नेटका प्रपंच करत असताना आपण कितीही फाटका असो, आपले विचार कितीही फाटके असो, पण तत्वाला धरून पाहिजे, नियतीला धरून पाहिजे. आपली नियत मात्र बदलता कामा नये. नियत जर बदलत नसेल तरच आपण साध्यात्माला साधनेला पात्र आहोत. आणि त्याच्यामध्ये अशा परीक्षांना तुम्ही केलेल्या पुण्याच्या बळावर जर अहंकार करत असाल तर तिथं पुण्य झिरो, पुण्याचं फळ मिळणार नाही. ह्याच्यामध्ये खूप परीक्षा असतात, छोट्या छोट्या परीक्षा. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला परीक्षा द्यावं लागतं. महाभारतातली गोष्ट आपल्याला माहीत असेल. द्रोणाचार्याकडे कौरव पण होते, पांडव पण होते. दोघांचंही शिक्षण तेच द्रोणाचार्य द्यायचे. आणि द्रोणाचार्य शिक्षण देत असताना आता दोघंही राजा होणार, पांडव पण राजा होणार आणि कौरव पण राजा होणार. इकडं दुर्योधनाला पण राजा करायचंच होते. कोणी सांगता येत नाही राजा कोण, त्यांच्याच कुटुंबातले ते. दुर्योधनही होता, इकडे युधिष्ठिर बी पण होता. दोघांनाही यांची परीक्षा घेण्यासाठी द्रोणाचार्याने एक युक्ती सुचली. आता हे ना राजसिंहासनावर बसवायचं आहे, त्याला पात्र आहेत का नाही हे पाहण्यासाठी द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला बोलवलं. दुर्योधनाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या समाजामध्ये जेवढे दुर्गुण माणसं आहेत, जेवढे व्याभिचारी माणसं आहेत, जेवढे वाईट माणसं आहेत, त्यातला एक माणूस तो शोधून संध्याकाळपर्यंत माझ्याकडे आणायचा. त्याला पाठवून दिलं. तो माणूस शोधण्यासाठी गेला. इकडे द्रोणाचार्यांनी युधिष्ठिरांना पण बोलवलं. युधिष्ठिरांना पण बोलवलं आणि त्याला सांगितलं समाजामध्ये जो सज्जन माणूस आहे, एक सज्जन माणूस माझ्याकडे घेऊन यायचं. दोघंही गेले. संध्याकाळ झाली, दोघंही परत आले. दोघंही परत आले. ते म्हणाले की समाजामध्ये तुम्ही जे मला निवडायला सांगितलंय, दुर्योधनाने सांगितलं, एकही माणूस असं मला दिसला नाही. एकही माणूस दिसला नाही. का दिसला नाही? की त्याच्याकडे वाईट 4 गुण असतील पण एक चांगलं गुण आहे. वाईट 4 गुण असतील पण एक चांगलं गुण आहे. इकडे युधिष्ठिर आला. तो म्हणाला एका माणसाकडे 4 गुण चांगले असतील पण एक वाईट आहे, म्हणजे सर्व गुण संपन्न असा कोण आहे? तो सर्व गुण संपन्न हा असा फक्त ईश्वर आहे. म्हणून आपण ईश्वराची साधना आपल्याला करायचं आहे. ईश्वराची साधना याच्यासाठी करायचं आहे की सर्व गुण संपन्न फक्त ईश्वर आहे. परात्मपर परमात्मा, जे परात्मपर आहे, सगळ्यांच्या पर आहे, सगळ्यांच्या उंच आहे, तो ईश्वर आहे. दोघांनाही त्यातलं ज्ञान मिळाला. तसं आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये, घरामध्ये, परिवारामध्ये, सत्संगामध्ये एखाद्याचं दुर्गुण असेल तर त्याच्यावर बोट न ठेवता, एखाद्याचे चांगले गुण 4 असतील तर त्याची स्तुती न करता, तो जो जगतो तो खरा साधक आहे. बाबांनो लक्षात ठेवा. आता आपण एवढे इथं बसलेत, सर्व गुण संपन्न असं कोणी नाहीये. कुणाकडे जास्त गुण असतील, कुणाकडे कमी असतील. समजा 10 गुण आहेत, ईश्वराने 10 गुण दिलेत, 10 पैकी कुणाकडे 6 गुण चांगले असतील, कुणाकडे 6 गुण चांगले असतील, कुणाकडे 8 गुण वाईट पण असतील, 2च गुण चांगले असतील. मग आपण कमी आहोत म्हणून आपण ईश्वराची साधना करतो.
ईश्वराची आराधना करतो, हे ओळखण्याचं ज्याच्याकडे मर्म आहे त्याचंच मनोबल उंचावलेला असतो, त्याचंच मनोबल उंचावलेला असतो. समदृष्टीने जो पाहतो, त्याच्या दुर्गुणाकडे न पाहता त्याच्यात चांगले गुण असतील, दोनच असतील, त्याची उन्नती प्रगती करण्याचा जो प्रयत्न करतो, तर त्याचंच मनोबल वाढलेलं असतं. मनोबल वाढणं, अशक्य ते शक्य करणं. मनोबल वाढणं म्हणजे अशक्य ते शक्य करणं. आणि मनोबला खचलेला जो माणूस असतो, शक्य असलेला सुद्धा अशक्य करून टाकतो, जे चांगलं कामाला सुद्धा विघ्न आणतो. असे खूप कुटुंबामध्ये माणसं आहेत, खूप तुम्हाला अनुभव आला असेल. सरळ असलेलं वाकडं करणारे खूप माणसं आहेत. म्हणून हे साधना करत असताना मी तुम्हाला 3 उदाहरणं दिले. एक चोराचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर साधना करत असताना माणसाकडे गर्व नसावा, हे एक सुंदरसं गुरु गोविंद सिंगाचं उदाहरण दिलं. त्याच्यानंतर तुमच्याकडे समदृष्टी येण्यासाठी छोटा असो मोठा असो त्यातले चांगलेच गुण आपण निवडावा म्हणून कौरव आणि दुर्योधनाचं मी कौरव आणि पांडवाचा तुम्हाला उदाहरण दिला. सर्वसामान्य लोकांना कळावा या भाषेमध्ये मी पोचवण्याचा प्रयत्न करतो. पण चौथा सुद्धा तुम्हाला गुण देणार आहे, मनोबल उंचावण्याचा. ज्याचं मनोबल उंचावलेलं आहे तो काय करू शकत नाही, काय करू शकणार नाही मला सांगा. सगळं काय करल, डोंगर पोखरल, आत्ता जाऊन आकाशाला कलर देऊन येईल. एक 4-5 मित्र होते. 4-5 मित्र प्रपंच सोडून पळून गेले. हे झंझट नको, हे कटकट नको, हे वाद नको, विताण नको. बायकोनं चहा पावडर आणायला सांगितली, पाहुणे आले, गेली तिकडंच. तो परत आलाच नाही. कुणी जळण सरपणाला गेला तो तिकडंच गेला, कुणी कामाला म्हणून गेला तो तिकडंच गेला, तो आलाच नाही. सगळे असे 5 जण एका ठिकाणी मिळाले आणि 5 जण प्रपंचाला संसाराला वैतागलेले होते, परमात्म्याला वैतागलेले होते आणि एका झाडाला टेकून बसले. आळशी माणसं, दुर्गुणी माणसं, मनाने खचलेले, सर्व असताना सुद्धा सगळे विजलेले एका ठिकाणी बसून विचार करायला लागले. त्यातला पहिला म्हणाला, आपण आता काय करूया, आता थोडंसं देवाची साधना करूया. दुसरा म्हणाला, अरे देवाचं साधना केल्यावर जर शंकर आला, महादेव आला आणि तुला विचारला काय पाहिजे, तू काय मागणार आहेस, तेव्हा तो म्हणाला की विना कष्ट मला 1 टायमाचं जेवण मिळालं तरी बस, कष्ट न करता आयतो मला 1 वेळचं जेवण जरी मिळालं तरी बस. दुसरा म्हणाला, अरे 1 वेळचं जेवण तर मिळेल, सोपं आहे, पण देवा मला कुणाचं कटकट नको, कुणाचा त्रास नको व्हायला, मला 1 पलंग मिळालं तर खूप छान होईल. तिसरा मधीच म्हणाला, अरे तुम्ही दोघं मागताय खरं, पण दोघाजवळ मागण्या इतपत तुमच्याकडे साधना आहे का, तुमच्याकडे पुण्याचं बळ आहे का, काहीच नाही आहे, मग काय करायचं. त्यात 14 तोंड घुसवला. 14 म्हणाला की हे मिळवण्यासाठी तुम्ही बुद्धी तरी देवाला मागा, निदान चांगली बुद्धी तरी द्या म्हणा. त्यात 5वा आला टपकला. तो म्हणाला, तुमचं सगळ्यांचंच हे खोटं आहे, काय नको म्हणलं, मस्तपैकी आपल्याला 1 झोपडी इथं मिळाली, 1 टाइमचं जेवण मिळालं, झोपायला खाट मिळालं, बस झालं, काय नको आयुष्यात. तुम्हा ज्या झाडाला टेकून बसले होते तो झाड हसला, पिंपळाचं झाड होतं ते झाड हसला आणि तो म्हणाला, अरे मूर्खांनो, आत्मबळ हरवल्यानं तुमच्याकडे जर देवाची साधना करून हे मागण्याची इच्छाशक्ती असती तर नेटकं प्रपंच केला असता, मग परमात्मा केला असता. तुम्ही तुमची इच्छाशक्तीच नाहीये.
तुमच्या भावना मेलेल्या आहेत. तुमच्याकडे भावना नाही आहे, भाव नाही आहे, भक्ती नाही आहे, तुम्ही निर्जीव आहात. तेव्हा ते खडबडून उठले, जागे झाले. तसं तुम्ही सुद्धा प्रपंचातनं खडबडून उठा आणि अध्यात्माची कास धरा. जोपर्यंत अध्यात्माची कास धरणार नाही तोपर्यंत ढोलकी वाजून का उपयोग नाही.